मला असा आवाज Tuhan
प्रभु भावे हे
हरिभक्त पारायण संगीत विशारद अच्युत महाराज कुलकर्णी त्यांना साध्यतील हरिभक्त पारायण मोरे महाराज. Hare
एवढा प्रभु भावे संपुष्टी राहावी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी एवढा जगदानी मागे तुळसी दळ होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा आना नावारूपा तुकामर नाना होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी इच्छा शशांक चक्रम सक्रीड कुंडलम सफीद वज्रम दर्जिमीश्वरम सहार वक्षस्थल कौस्तुभद्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं महायोगपीठे भीमरथपुरं पुण्डरीकाय दातुमुनिन्द्रैः समागततिष्ठं समानन्दगन्धं परब्रह्मलिनं पाण्डुरङ्गा करो प्रथम कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दयांची केली आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुची ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह बोलो पावन बोलो करा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मार्गदर्शकं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं अनर्युतमुख्यं श्रीरामदूता शरणं प्रपदि शरण शरण एकनाथा पायी माता श्रीला नका गुणदोष शरणात पायाता कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे आपण असावे जवळे आपण असावे जवळी कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी आपण
एवढा प्रभु भावे केले संपुष्टी राहावी होय भक्ती केला तैसा करावी इच्छा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रथम क्रमांकाच्या सेवेकरता निवडलेला अभंग कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम षडगुण ऐश्वर्य संपन्न अनंतपट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याचे एकनिष्ठ भगवत भक्त निष्ठावंत पंढरीचे वारकरी जगद्गुरु श्री तुकोबरायांचा हा 4 चरणाचा 4 कडव्याचा अभंग असून अभंगाच्या माध्यमातून भक्तीचं फल काय आहे, कशा स्वरूपाची भक्ती आपण केली तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणत्या स्वरूपाचा लाभ होतो त्याचं उत्कृष्ट दिग्दर्शन करणारा हा आजचा अभंग आहे. सेवेचा प्रथम दिवस आहे आणि प्रथम दिवसाच्या सेवेकरता समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहू. मंगलात्मक अभंग असावा, मंगलात्मक नमनात्मक अभंग असावा. आरंभी आवडी आदरे आले नाम केले सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. रामकृष्ण गोविंद गोपाळा तुमाय माऊली जीविता जिव्हाळा. अशा स्वरूपाचे अभंग प्रथम वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, नियम आहे आणि त्या नियमाला अनुसरून अभंग असावा. परंतु आज अभंग निवडण्याचं काय कारण आहे, फार मोठं कारण आहे, फार मोठं. ते कारण म्हणजे श्रीराम प्रभू परमात्मा आज दुपारी 12 वाजता जगत कल्याणाकरता दुष्टाचा नाश करण्याकरता धर्माची स्थापना करण्याकरता श्रीराम प्रभू परमात्मा आज प्रगट झालेले आहेत आणि त्या निमित्ताने आजचा अभंग निवडलेला आहे. इथून मागची रामनवमी, राम जन्मोत्सव सोहळा, आजचा सोहळा सोडून इथून पाठीमागचा सोहळा, हा जो राम जन्मोत्सव सोहळा होता, रामनवमीचा जो सोहळा होता, इथून पाठीमागचा हा वेगळ्या पद्धतीचा होता आणि इथून पुढचा जो रामनवमीचा सोहळा आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे. इथून पाठीमागचा जो सोहळा होता श्रीराम प्रभूचा, तो बंधनामधला सोहळा होता, बंधन होतं, बंधन. राम प्रभू परमात्मा जगाचं बंधन तोडणारा तो बंधनामध्ये होता. त्याचं नाव घेतलं बंधनाचा तोडू फासा देव आशा टाकून. त्याचं चिंतन केलं, त्याचं नामस्मरण केलं तर तुमचं आमचं
सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती या नावाचा जो मोक्ष, तो मोक्ष त्याच्या नामामध्ये होता. जगाचं बंधन तोडणारा राम तो बंधनामध्ये अडकला आणि तो कोणी अडकवला असेल तर त्याला अडकवणारे फक्त कोण असेल? फक्त स्वार्थी लोक आहेत. स्वार्थाने आंधळे झालेले माणसं, दुसऱ्याचं धन लुबाडणारे माणसं, मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खाणारी खानदानी अवला याच देशामध्ये पैदा झाली. याच देशामध्ये धर्माचं रक्षण करणारे याच देशामध्ये झाले आणि धर्माचा ऱ्हास करणारे सुद्धा माणसं याच देशामध्ये झाले. स्वार्थापायी आपली खुर्ची टिकून राहावी या अभिलाषाच्या पोटी आमच्या रामाला या नालायक लोकांनी बंधनात ठेवलं होतं. बंधना लक्षात घ्या. अरे तुम्ही कोण त्याला बंधनात ठेवणारे माकड? आमचं एक माकडच असं आहे महाराज, एक माकड, एक वानर असं आहे आमचं. असे लोक म्हणतात अमेरिकन हा देश चंद्रापर्यंत पोहोचला, असं लोक म्हणतात भारतातले. आपल्याला सवय लागलेली आहे कुलकर्णी साहेब दुसऱ्या देशाचं वर्णन करण्याची. भारत हा देश चंद्रापर्यंत पोहोचला म्हणतात, असे आपले भारतीय. अमेरिकन हा देश चंद्रापर्यंत पोहोचला असं भारतीय म्हणतात, परंतु भारतातल्या लोकांना ही कल्पना नाही की आपल्या भारतातला एक माणूस सूर्यावर 5000 वर्षापूर्वी सूर्यावर जाऊन परत आला आणि तो मेला नाही, अजून जिवंत. 5000 वर्षापूर्वी भारतातला एक माणूस सूर्यावर जाऊन परत आला, तो मेला नाही, अजून जिवंत आहे. ज्यांना आठवत असेल त्यांनी वर हात करा. वा वा, काय गोड वातावरण आहे. अरे बालपणी गेला की तो सूर्याला धराया, हादरली ही धरती थरथरले आसमाने. एकमुखाने बोला बोला दे हनुमान, एकमुखाने बोला बोला दे हनुमान. अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान, अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान. एकमुखाने बोला बोला दे हनुमान, एकमुखाने बोला बोला दे हनुमान. चालल्या अंजलीचा सुता रावताचे हनुमंता, रावताचे हनुमंता, रावताचे हनुमंता. चालल्या अंजलीचा सुता रावताचे हनुमंता, रावताचे हनुमंता, रावताचे हनुमंता. श्रीराम चंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. अमेरिकन देश चंद्रावर पोहोचला, काय नवले, पण आमचा भारत देश सूर्यापर्यंत पोहोचला. हे आपले लोक विसरले. केला सांगा फेसबुकवर, त्या मोबाईलवर सांगा त्यांना, तुम्ही तरी चंद्रापर्यंतच पोहोचले, परंतु आमचा भारत देश
सूर्यापर्यंत पोहोचलाय. ही भारताची उंची आहे आणि म्हणून आता याच्या वर कोणीच जाणार नाही ही खात्री आहे. म्हणून भारतासारखा देश नाही. त्रिभुवनामध्ये जा, कोठेही फिरा, धार्मिक पतिव्रत याच देशामध्ये आहे, भक्त याच देशामध्ये आहे, धर्माकरता प्राण सोडणारे माणसं याच देशामध्ये आहे. वारकरी संप्रदाय सारखा पंथ नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही आणि ज्ञानोबा तुकोबरासारखे संत नाही असा हा भारत देश आहे. आणि म्हणून भारताला भारत माता म्हटलेलं आहे. उगच भारताला भारत माता म्हणत नाही. एका माणसाच्या मनामध्ये आले, आमच्या रामाने एका व्यक्तीच्या मनामध्ये प्रवेश केला. एका निकालही लागला अयोध्येचा, मंदिराचं कामही झालं अयोध्येचं. लक्षात घ्या. आणि श्रीराम प्रभूची प्राण प्रतिष्ठा सुद्धा झाली. हे आपलं भाग्य आहे. आपण तो सोहळा आपल्या डोळ्याने पाहिला आहे. आणि आता म्हणा, झाले राम राज्य काय होणे आम्हासी. झाले राम राज्य काय होणे आम्हासी. धर्मे धरे अरे आता म्हणावं लागतंय झाले राम राज्य. आता म्हणा झालं राम राज्य. नंतर इथून माग म्हणावं लागत होत झाले. आता नाही. झाले शब्दात दोन अर्थ आहे, लाक्षणिक आणि वाचार. इथून पाठीमाग असं म्हणायचं झाले काय रामराज्य. आता नाही. पण आता अशी म्हणायची वेळ आली. जगद्गुरु श्री तुकोबरायचा हा अभंग आहे. झाले रामराज्य काय मुले आम्हासी. धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हैशी. राम वेळो वेळा आंबे गावो ओविये. दडिता कांडिता जेविता गे बाई. स्वप्नी दुःख कोणी न देखवे डोळा. नामाच्या गजरी बय सुटली कळे काळा. तुका म्हणे रामे सुख दिले आपुली. तया गर्भवासी येणे जाणे कुंडले. राम वेळो वेळा आम्ही गावोवी. दडिता पांडिता जेविता गे बाई. विठला विठला. राम मंदिराचा निकालाही लागला. मंदिराचं कामही झालं. फक्त एका माणसामुळे मावले. नाही तर मंदिराचं कामच झालं नसतं. हात जोडून सांगतो तुम्हाला, या चाभऱ्या लोकांना मंदिराचं काम होऊ दिलं नसतं कुलकर्णी साहेब. फक्त जो रामाचा भक्त आहे त्याने फक्त मंदिराचं काम केलं आणि रामाची स्थापना केली. ज्याने श्रीराम
मूर्ती घडवत असताना त्याने ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलंय. तो टपरीवर बसत नव्हता. ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं त्याने मूर्ती घडवली. त्याने एका रूमच्या बाहेर मूर्तीचं काम पूर्ण होईपर्यंत तो रूम सोडून, खोली सोडून, घर सोडून त्याने कुटुंबाचं तोंड, चेहरा स्वप्नामध्ये सुद्धा पाहिला नाही. त्यांच्याकडून ती श्रीरामप्रभूची मूर्ती घडवली. मूर्ती घडवण्याकरता याचं पालन करावं लागतंय. राम होण्याकरता कशा कशाचं पालन करावं लागेल आज ज्याचा त्याने विचार करायचा. अरे मूर्तीचं काम चालू असताना मूर्ती अर्धवट आली. रामाची मूर्ती बाल मूर्ती आहे. बाल 25-30 वर्षाच्या पुढची मूर्ती नाही. तुम्ही मूर्तीचा चेहरा पहा. बाल वयाची मूर्ती आहे. बाल वयामधली. त्याच्या बाजूचे चिन्ह पहा. चिन्ह त्याच्या बाजूच्या खुणा पहा. जो त्याच्यातला जाणता आहे फक्त त्याला ती गोष्ट कळेल, कुणालाही कळणार नाही. विठला मूर्ती अर्धवट आली. ही मूर्ती पाहण्याकरता झाडावरचे वानर खोली उघडायचे आणि रामप्रभूच्या पुढे उभा राहून दर्शन घ्यायचे आणि रामाच्या दाढीवरून, पाठीवरून, पोटावरून हात फिरायचे आणि ते वानर असे बसून राहायचे. कोण? श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय Jai
भाग्यवान. मी मुद्दाम पहिला दिवस घेतला सेवेकरता, मुद्दाम. पहिली सेवा महाराज लोक घेत नाही, त्याला लय लोक लागते पुढं. तेव्हा तो घेतोय, तो लोका करता कीर्तन करतो. मना करता कीर्तन करतो, तो लोका करता. लोकाला रडवतोय, आम्ही रडवत नाही, आम्ही घडवतोय. कीर्तनच काऊन एवढतो? भजन करणं. लोकाला रडू नको, भावनिक म्हणून आई बाबाचं वर्णन करून लोकाला रडू नको. पॉम्पलेटवर लिहून टाका पुढच्या वर्षी शास्त्र पुराण याच्याशिवाय काहीच सांगायचं नाही. पॉम्पलेटवर कीर्तनकारांना सूचना. मी माझ्या पॉम्पलेटवर तेच लिहिलं. माझं पॉम्पलेट क्रमांक कीर्तनकाराला सूचना, शास्त्र पुराण हेच सांगायचं. जातीवाद, मुस्लिमाबद्दल कशाबद्दल खालचे शब्द, खालच्या दर्जाचे शब्द, एका शब्दाचे दोन अर्थ होतील असे शब्द कीर्तनात वापरायचे नाही. ही सूचना या वर्षी लिहिली. माझं पॉम्पलेट पहा. पुढच्या वर्षी अभंग सुद्धा मीच देणार कीर्तनकाराला. त्या कीर्तनकाराचं नाव आणि त्याच्या पुढे अभंग क्रमांकन गाथा याच्यावरच कीर्तन करायचं. जादा चाभरपणा करायचा नाही. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. आणि ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. आमच्या बाबूराव वहाग गुरुजींनी तुम्ही सगळे सुखाचे व्हावेत, तुम्हाला देव भेटावा, तुमचे मुलं बाळ परमार्थिक व्हावेत, तुम्हाला पांडुरंगाचा आशीर्वाद मिळावा अशा दृष्टीनं आमच्या वाहक गुरुजींनी, बाबूरावजी वाहक गुरुजींनी हा कार्यक्रम चालू केलेला आहे. गप्पा मारण्याकरता कीर्तन नाही. कीर्तन ऐकल्याने बरं वाटत का बरं होत? कीर्तन ऐकल्याने बरं वाटतं का बरं होत? बरं. मग कीर्तन ऐकल्यानंतर बरं वाटावं का बरं व्हावं? बरं बाबा. मग ऐकल्याने बरं होतं का वाटल्याने बरं होतं? मागव ऐकलं पण आवाज तर बरोबर आहे ना तुम्हाला. हे सगळे खाणं बंद करून टाका म्हणजे आपल्याला चिंतन करता येईल व्यवस्थित. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला जर कीर्तन ऐकल्याने बरं वाटत असेल, आज जर बरं वाटलं शिवाजी महाराज समजायचं तुम्ही बावळट आहे, तुम्हाला कीर्तन कळालं नाही. आणि तुम्हाला जर वाटलं आज आपलं कीर्तन ऐकून समाधान झालं असं तुम्हाला जर वाटलं, नक्कीच असं समजायचं तुम्ही ज्ञानी आहात आणि नक्की तुमच्या कीर्तनाने कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज वर्णन करतात, कीर्तन सांगा कीर्तन सांगा
पांडुरंग जाणे म्हणली भगवंती नाही हरि उच्चारणी पाहि मोक्ष सदा नाथ कीर्तन नाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी कीर्तन आहे की आणि म्हणून या कीर्तनाचा महिमा असा आहे निर्गुण निराकार परमात्मा आकाराला येतोय अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथून चराचर हरिशी भजे देवाच्या स्वरूपाचे दोन प्रकार आहेत एक स्वरूप आहे आणि एक रूप आहे नाटकातला माणूस नाटकामध्ये काम करतो घरगुती माणूस आहे पण तो राजा होतो नाटकात राजा हे त्याचं रूप आहे पार्ट संपलं तर तो त्याच्या स्वरूपामध्ये लीन राम हे रूप आहे आणि निर्गुण निराकार परमात्मा हे त्याचं स्वरूप आहे विठला तो परमात्मा केवढा आहे आतापर्यंत त्याचं मूल्यमापन कुणालाही करता आलं नाही एवढा तो आहे त्याला उपमा देता येत नाही हा प्रकाश आहे प्रकाश हा लाईट आहे कुणाला कोणती उपमा द्यावी या लाईटाला सूर्याची उपमा चालते का सूर्य व्यापक आहे आणि लाईट संकोचित आहे या लाईटाचा प्रकाश सूर्यासारखा आहे असं म्हणणं हा दोष आहे देवाचं मूल्यमापन कुणालाही करता आलं नाही परब्रह्माचं मूल्यमापन तुकोबरायांचं आणि परब्रह्माचं मूल्यमापन झालं हे रामेश्वर भट्टाने सांगितलं चुकिता तुलने ब्रह्म तुकाचे झाले चुकिता तुलने रामेश्वर भट्टाने तुकोबरायांचं वर्णन केलंय परब्रह्माला उपमा नाही लक्षात
लक्षात घ्या. तरीही तुकोबरायांनी परब्रह्माच्या तुलनेचा शब्द वापरला. परब्रह्माच्या तुलनेचा शब्द, त्या शब्दामध्ये व्यापकता आहे. जगद्गुरु श्री तुकोबरायांनी गाथ्यांच्या पहिल्या अभंगामध्ये पहिला शब्द वापरला सम. कोणता शब्द वापरला? सम शब्द. कोणताही ग्रंथ लिहिला तर श्री गणेशाय नमः इथून ग्रंथाची सुरुवात होते. तुम्ही गुरुचरित्र काढा, श्री गणेशाय नमः. हरी विजय काढा, श्री गणेशाय नमः. पांडव प्रताप काढा, श्री गणेशाय नमः. राम विजय काढा, श्री गणेशाय नमः. शिवलीला अमृत घ्या, श्री गणेशाय नमः. ज्ञानेश्वरी घ्या, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी, ओम नमो जी आत्या. सगळ्या ग्रंथाची सुरुवात गणेशापासून आहे, ओम पासून आहे. आमच्या तुकोबरायाच्या ग्रंथाची सुरुवात ओम पासून नाही, सम पासून आहे. लक्षात घ्या बरं. काय शब्द वापरला तुकोबरायांनी. ब्रह्माची तुलना करण्याकरता, तुलना माणसाला करता आली पाहिजे. तुलना म्हणजे योग्यता. अरे योग्यता कळाली तरच तुलना करता येईल ना. योग्यता कळालीच नाही तर काय तुलना करताय. आमच्या बाबूराव वाह गुरुजीची योग्यता कळालीच नाही, काय तुलना करता येईल. विठ्ठल चैतन्य, त्याला दुसरं नाव आहे ब्रह्म, त्याला दुसरं नाव आहे देव, त्याला दुसरं नाव आहे सुख. अनेक नाव. आपण संसारिक भाषेमध्ये सुख म्हणतो, व्यावहारिक भाषेमध्ये देव म्हणतो, शास्त्रीय भाषेमध्ये त्याला चैतन्य म्हणतात, वेदांती भाषेमध्ये त्याला ब्रह्म म्हणतात. चैतन्य, ब्रह्म, देव आणि सुख एक अर्थी शब्द आहे. सुखाची तुलना करायची, सुखाची तुलना. परब्रह्माची तुलना करता येत नाही, देवाची तुलना करता येत नाही, देवाची योग्यता काढता येत नाही, देवाचं माप करता येत नाही. तो अमाप आहे, अमाप. तो मर्यादित नाही, अमर्याद हे त्याचं स्वरूप आहे. कर्णाची तुलना करता येणार नाही. कर्णा पुढे देव कमी पडला. देव सुद्धा उदार होता आणि कर्ण सुद्धा उदार होता, पण देवापेक्षाही कर्ण श्रेष्ठ ठरला. का ठरला ऐका. देव घेतल्याशिवाय देत नाही आणि कर्ण घेतच नव्हता पण दिल्याशिवाय राहत नव्हता. अरे घेशी तेव्हा देशी ऐसा सती उदार. घेशी तेव्हा देशी ऐसा सती उदार. पावन नाम कोई आलो निधार.
नामाय कोणी आलो मी द्वारा पतित पावन नामाय कोणी आलो मी द्वारा पतित पावन नामाय कोणी आलो मी द्वारा देवही उदार आहे आणि कर्णही उदार आहे. किती उदाहरणं सांगू तुम्हाला कर्णाचे, किती उदाहरणं. कर्ण अर्जुनाला कधीच ऐकत नव्हता, पण संगत दुर्योधनाची होती म्हणून कर्णाला माग राहावं लागलं. पहा, द्रोणाचार्य एकलव्याला जंगलामध्ये काढून दिलं होतं. तो एकलव्य मातीचा पुतळा तयार केला आणि गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एवढा विद्वान झाला, एवढा विद्वान. सगळे शिष्य मंडळी निघाले, गुरु निघाले, कौरव पांडव. एका शेतकऱ्याचं पुत्र भुकायला लागले नको, त्याच्या दाढ्या केस, युद्ध हातामध्ये शस्त्र. ते कुत्र भुकायला लागलं, ते कुत्र दमच खाईना. आणि कुत्र भुकतच असत, हे बी लक्षात घ्या. त्याचं कामच आहे भुकायचं, पण हत्तीने चालायचंच असत. कुत्र्याचं कामच ते. मग त्याला कुत्र म्हणून कोण? आलं का नाही लक्षात? कुत्र्याचं काम कुत्र्याला करणार आणि हत्तीचं काम हत्तीला करायचं. कुत्र भुकत होता. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, दुर्योधन ही सगळी मंडळी थांबली. द्रोणाचार्य थांबले. एकाड्या बाजूनं कौरव, एकाड्या बाजूनं पांडव. अरे ते कुत्र कोणाचं आहे? कुत्र कोणाचं आहे? कुत्र कोणाचं आहे? त्याचा आवाज कोण बंद करत? भीम म्हणतो, मी एका गदामध्ये त्याचा आवाज बंद करतो. भीमा थांब. ऐका, तू गदा जर टाकली तर कुत्र मरूनच नाही. कुत्र मेलं नाही पाहिजे, कुत्र्याला इजा झालेली नाही पाहिजे, जखम होता कामा नये. फक्त त्या कुत्र्याचा आवाज बंद करायचा. भीमाने गदा फिरवली आणि गदा खाली ठेवली. त्याला वाटलं गदा जर याच्या डोक्यात पडली तर हा कुत्रा काही जगणार नाही, मी नापास होऊन जाईल. अर्जुन इकडे धनुष्यबाण जोड आणि कुत्र्याचा आवाज बंद कर. कर्णाचा रथ कितीतरी माग जात होता. कुत्र्याचा आवाज बंद करायला जाईल तर पुतळ्याचा तपास सुद्धा लागणार नाही. कारण अर्जुनाने सुद्धा धनुष्यबाण खाली ठेवलं. नकुल, सहदेव, धर्मराजा, दुर्योधन सगळ्यांनी विचार केला, पण पुत्र काही भुकाचं धामा. द्रोणाचार्य म्हटले, सगळे वीर योद्धे संपले का? कोणीच राहिले नाही. सगळ्यांनी माना खाली घातल्या. त्या गुहेमध्ये गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू म्हणणारा एकलव्य बाहेर आला. गुरु महाराज चिंता करू नका, अजून एक योद्धा, एक वीर पुरुष अजून शिल्लक आहे. मला सांगा, कुत्र्याचा आवाज मी बंद करतो. म्हणजे कुत्र्याचा आवाज तू बंद करतो? म्हणे हो, फक्त तुम्ही मस्त कहे पायावरी संताचा
गुरु महाराज दर्शन घेतो, मस्तकावर हात ठेवा, कृपा कटाक्ष निहाळिले, आपले पदी पैसविले, महापरकुमा देवी वरु विठ्ठले, भक्ता दिधले वरदान, ज्ञानदेव मले तरलो तरलो, आता उतरलो ज्ञानदेव माने तरल तरल, आता उतरलो गुरुमाते, आता उतरलो गुरुमाते. धनुष्यबाण जोडला, कोणी एकलव्याने काढून दिला होता. एकलव्य ऐक, नियम व अटी. काय नियम आहे? पुत्र मेलं नाही पाहिजे, इजा होता कामा नये, जखम होता कामा नये, फक्त त्याचा आवाज बंद झाला पाहिजे. महाराज फक्त आशीर्वाद द्या, मी आवाज बंद करतो. धनुष्यबाण जोडला आणि गुरुचं स्मरण केलंय महाराज. यश स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात व्हावा. गोड हाताला मला तुम्हाला द्यावा. पेटी वाजवणारा माणूस असा पाहिजे. आज ते तिसरं कीर्तन आहे, पण पेटी वाजवणारी चांगली असल्यामुळे माझं पेटी असल्यावर मला मजा आहे. गुरुचं स्मरण केलं, धनुष्यबाण सोडला, नेमका कुत्र्याच्या तोंडात नेऊन फसावला. कुत्र्याला जखम नाही, इजा नाही, मेलं नाही, फक्त कुत्र्याचा आवाज बंद झाला. पांडव कौरव सगळ्यांनी मुंडके खाली घातले. आलं का लक्षात? कोण आहे तो? एकलव्य. गुरु महाराज तुम्ही मला हाकलून दिलं होतं ना, तोच मी एकलव्य आहे. तुझे गुरु कोण आहे? माझे गुरु गुहेमध्ये आहेत. चला माझ्या गुरुकडे. त्या गुहेमध्ये द्रोणाचार्य, 5 पांडव, मातीचा पुतळा तयार केलेला आणि ते द्रोणाचार्याला पुढे उभा राहून या द्रोणाचार्याने मातीच्या द्रोणाचार्याला साष्टांग हे करी दंडवत. विश्वास ठेवा, एकलव्याची तुलना कोणी करत नाही, कर्णाची कोणी तुलना करत नाही. आहे देव दान देणारा, पण देव घेतोय तेव्हा देतो. कर्णाचं तसं नव्हतं, घेतच नाही पण दिल्याशिवाय राहत नाही. विडला विडला. म्हणून कर्णाची तुलना कोणी करत नाही, तशी परब्रह्माची तुलना करता येत नाही. फक्त तुकोबराने एकच शब्द वापरला देवा करता, एवढा एवढा प्रभू भावे, 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 एवढा प्रभू भावे,
होय भक्ती केला कैसा होय भक्ती केला एवढा प्रभू भावे तेने संपूर्ण राम. परब्रह्माची तुलना फक्त एवढ्या शब्दाने केलेली आहे. एवढा एवढा कर्णाची कोणी बरोबरी करू नये. कर्ण केवढा आहे एवढा. सूर्याची कोणी बरोबरी करू नये. सूर्य केवढा आहे, सूर्याचा प्रकाश केवढा आहे, सूर्या एवढा. या पृथ्वीचं मूल्यमापन वजन करता येणार नाही. त्याचं वजन करता येणार नाही. त्याची तुलना करू नये पृथ्वीची. शिवाजी राजाची तुलना कोणी करू नये. आमचा राजा धरा महाराज शिवाजी राजा. ऐका, शिवाजीचे गुण वर्णू किती. भेटीचा आवाज द्या. शिवाजीचे गुण वर्णू किती. ऐका, कान उघडून ऐका. शिवाजीचे गुण वर्णू किती. न्याय आणि नीती सदाचार प्रीती. सदाचार प्रीती. कल्याण खजिना लुटीचा एक मान. तरुणी लाभली रूपाची खान. ऐका, कान उघडा. कल्याण खजिना लुटीचा एक मान. तरुणी लाभली रूपाची खान. पण तिच्या पुढे नमुनी मान. मानुनी तिला माते समान. परश्रीचाही केला बहुमान. असा शिवराया चारित्र्यवान. असा शिवराया चारित्र्यवान. असा शिवराया चारित्र्यवान. कल्याण खजिना लुटेचा एक मान. तरुणी लाभली रूपाची खान. पण तिच्या पुढे नमुनी मान. मानुनी तिला माते समान. परश्रीचाही केला बहुमान. असा शिवराया चारित्र्यवान. असा शिवराया चारित्र्यवान. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून कशाला शिवाजी राजांची बराबरी करता. कोण शिवाजी राजे. मानुली तिला माते समान. कोणता राजा हे असा. अरे काय लोकांचे या मंत्र्याचे आमदारांचे काय कुटाले. देशाचे नायक, जिल्ह्याचे तालुक्याचे नायक, राज्याचे नायक मालक होऊन बसले. अरे सगळे चाभरे धंदे चाभरे. असा एकही राजा नाही. आणि म्हणून राजाची तुलना करता येणार नाही.
असे कितीतरी उदाहरणं मी आपल्याला सांगेन. तसं देवाची तुलना करता येणार नाही. तो केवढा आहे, एवढा आहे, एवढा प्रभू भावी हिने संपुष्टी राहावी. उडोबार गुमावी एवढा मोठा असणारा तो लहान का होतो सांगू का? दशरथ राजाला मुलगा नव्हता. झाडावर जाऊन बसला, धनुष्यबाण जोडले. सकाळपासून शिकार सापडली नाही. श्रावण बाळाने आई बापाला खांद्यावर घेतलंय, काशीला घेऊन निघाला. असा कोण श्रावण बाळ आता आहे तर तो आई बापाला खांद्यावर घेऊन काशीला घेऊन जाईल. मेल्यावर मी येत नाही, जिवंत असताना काय नाही. दोघांचं वजन किती आहे, दोघांना खांद्यावर घेऊन श्रावण बाळने 12 वाजले. चैत्र महिना, तहान लागली. श्रावणात पाणी आण पाणी. झाडाखाली आई बापाला ठेवलं कावड, झारी हातात घेतली. पहिल्या झाऱ्या होत्या, झाऱ्या त्याला तोट्या राहायच्या, तोट्या म्हणून त्याला झारी म्हणतात. पहिले वर्ण वाढायचे वरगडे होते पहा, गोल डबे आणि त्याला एक पोंगा, तो खाली बुडात आणि तो तिरपा असा वर काढलेला असा वाढायचा. त्याला ते बरोबर जेवढं तुरटीच्या काडीनं हालायचं वर, त्याला म्हणायची झारी. तशी झारी श्रावणाने घेतली. एका तलावामध्ये पाणी होत, त्या पाण्यामध्ये ती झारी बुडवली. तिचा बुड बुड आवाज दशरथाच्या कानावर आला आणि दशरथाने बाण सोडला. तो श्रावणाच्या हृदयामध्ये शिरला. शर आला तो सावली आला विभळला रावण बाणी. हे राजाच्या श्रावण करुणावाणी हृदयाची झाले पाणी. दशरथाने बाण सोडल्याबरोबर तो बाण श्रावणाच्या हृदयामध्ये घुसला आणि मोठ्याने श्रावण ओरडला, श्रीराम जय राम. म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. हा श्रावणाचा आवाज दशरथ राजाने ऐकला. हे राजाच्या श्रावण करुणावाणी हृदयाची झाले पाणी. उतरला दशरथ राजा, तलावावरती आला. त्या ब्राह्मण पुत्रा बघून तो काकुल झाला नयन. तो वदला अंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळ शरणाला तो जाऊया शिवाला. राजा उभा राहिला. श्रावणाने सांगितलं, राजा उभा नको राहू, मी सांगतो ते कर. मग कळवळूनी नृपास
ओले बाळ कशी तुम्ही साधिली ग. काय राजा, अरे काय वेळ साध्य केली तू. काशीला चाललो होतो रे आई बापाला खांद्यावर घेऊन. तहान लागली, पाण्याने व्याकुळ झाले. कशी तुम्ही साधिली ग मम म्हातारे माय बाप चांगली तरू खाली असती पैस. मी कावड त्याची घेऊन या काशीला चाललो तीर्थयात्रेला. आनाया निर्मळ पाणी लगबग भराया जाई. आलो या कासारी मज माघारी करा तुम्ही सांभाळ. होरिया श्रावण बाई शाप दिला. सरण रचलं. आई बाप सरणावर झोपले. लेकराला मधी घेतलं. श्रावणाच्या तोंडावरून हात फिरवला. आई बापाने श्रावणाचं चुंबन घेतलं. दोघांनी श्रावणाच्या हृदयावर हात ठेवला. दशरथाला सांगितलं, काडी लाव. आम्ही जसे पुत्र पुत्र म्हणून मरतो तसं तुला 4 मुलं होतील. तूही पुत्र पुत्र म्हणून मरशील. 4 पुत्र राया दशरथा अंतकाळी एकही नव्हता. सरळ पेटवलं. तिघ जळून खाक झालं. त्या शापाने ऋषीच्या माध्यमातून दशरथ राजाने यज्ञ केला. कौशल्येचा राम, सौमित्रेचा लक्ष्मण आणि कैकेयीचा भरत शत्रुघ्न. पिंडधारीने झडपिला, अंजनीने तुळशीला. अंजनीच्या तपासाली महारुद्र आले भोगी. चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी श्री मारुतीराया प्रगट झाले. त्याला प्रगट केवढा आहे तो फक्त लहान होतो. भक्तीने आणि भावनेने तो लहान होत असतो. त्याचं वर्णन करता येणार नाही एवढा तो आहे. एवढा प्रभू भाव येणे तपूरा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. एवढा जगदाळी मागे तुळशी दळ पाणी. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते आला नावा रूपा आला नावा रूपा आला नावा रूपा.
विठ्ठल तारा इकडे माझ्याकडे भक्ती केला तैसा पूर्वी धरा भीतीच्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. सेवेचा प्रथम दिवस आहे आणि या प्रथम दिवसाची सेवा योगायोगाने श्रीरामाच्या कृपेने माझ्याकडे आमचे महाग साहेब यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आली. हे जे टाळकरी दिसतात
लहान लहान बच्चे लहान लहान मुली या ठिकाणी